जय श्रीराम. गेले 89 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांच्या पुस्तकाचं वाचन करतो आणि आजचा हा 90वा दिवस. गोंदवले सातारा महाराष्ट्रातील हे थोर संत ज्यांनी श्रीरामाच्या नावाचा जाप आयुष्यभर केला आणि श्रीरामाच्या जीवनाची महती लोकांना साध्या सोप्या भाषेत सांगितली. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि त्याचे काय फायदे आहेत, हे सगळं त्यांनी हे 365 दिवसांच्या प्रवचनरूपी पुस्तकात अगदी सोप्या भाषेत सांगितले. आणि आज आपण हे 90व्या दिवसाचं वाचन करतोय प्रवचनाचं. प्रत्येक पान वाचायला हे 3-4 मिनिटं लागतील आणि फार स्लो असाल तर 5-6 मिनिटं लागतील. तर आपण हे वाचनाची सुरुवात करूया. आणि आजच्या दिवसाचे शीर्षक आहे, ज्या घरात शांती त्या घरात भगवंताची वस्ती. गृहस्थाश्रमासारखा आश्रम दुसरा नाही खास. नीतिधर्मांचे रक्षण यासाठीच विवाहाचे कारण. ज्या घरात राहते शांती त्या घरात भगवंताची वस्ती. म्हणजे जिकडे शांतता तिकडेच आनंद, तिकडेच सत्य, तिकडेच धर्म आणि तिकडेच देव. देव आणि नाम, नाम आणि देव हे वेगळे नाही. तसंच देव आणि धर्म, धर्म आणि देव वेगळं नाही. देव आणि सत्य, सत्य आणि देव वेगळं नाही. तसंच शांती आणि देव, देव आणि शांती हे देखील वेगळे नाही. म्हणजे ज्या ठिकाणी शांती असेल त्या ठिकाणी देव हे असणारच, हेच महाराज आपल्याला सांगतात आहे. पृथ्वीवर मनुष्याची परीक्षा जैसी वासावर पदार्थांची परीक्षा, कुणाचा न करावा घात ऐसे वागावे जगात. आपण कोणाचं नुकसान करू नये, कोणाला त्रास देऊ नये, कोणाचं वाईट बघू नये, हेच महाराज सांगतात. आपले आपण करून घ्यावे हित त्यालाच म्हणतात संभावित. न कधी व्हावे आपण निराश, व्यवहार हात देईल खास. व्यवहारातील करावा प्रयत्न, प्रपंचात न पडू द्यावे न्यून. रोगाची भीती न ठेवावी चित्ती, रोगाला उपचार करावे जरी बहुत तरी कष्ट न होऊ द्यावे चित्त. म्हणजे आपल्या शरीराला रोगाची भीती असेल की आपल्याला स्वतःला जरी त्याची भीती वाटत असेल तरी त्या शरीराला बी जर त्रास झाला तरी आपल्या मनाला त्याचा त्रास होऊन द्यावा नाही, हेच महत्वाचं. कारण मन हे आपल्या शरीरापेक्षा जास्त ताकदवान असतं. आप्त इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान, परिणामावे त्यांचे अधीन, सर्वांशी राहावे प्रेमानं. सगळ्यांचीच प्रेमाने, आनंदाने, सुख समाधानाने राहा. चित्त दुश्चित्त नवावे कशाने, आपलेपणा ठेवावा जेथे, प्रेम लागत असे तेथे. ज्या घरात स्वार्थाचे मान बळावले तेथे समाधानांचे मान कमी झाले. हे स्वार्थ असला की समाधान कमी होणार, पण त्याच्यात हेवे दावे वाढणार, त्याच्यात वाद विवाद भांडण या सगळ्या गोष्टी वाढणारच. मन राखता आले तरच प्रत्येकाला सुख लागले. सुखाने नांदावे नवरा बायकोंनी, राम आणावा ध्यानी, दोघांनी राहावे प्रेमाने, सदा वागावे आनंदाने. म्हणजे नवरा बायको असेल थोडीशी कुरकुर कुरबुर होणारच, पण तरी आपण आनंदाने शांतीने एकत्र राहावं, हे महाराज सांगतात. एकमेकांनी दुसऱ्यास दुःख होईल असे न करावे, काळजी वाटेल असे न करावे, न वागावे. घरातील माणूस मार्गाने चुकले त्यास ऐच्छित्य हवे खरे, पण ते नसावे जन्माचे, तेवढा पुरतेच असावे साचे. म्हणजे एखादा माणूस वाईट वागतो, कोणताही व्यक्ती, आपण माणूस आहोत म्हणजे आपल्या हातून चुका होणार. पण ते चूक थोड्या वेळापुरती त्याला आपण समजावून सांगून किंवा त्याला जे काय बोलायचं असेल ते बोलून तेवढ्या वेळात आपण ते संपून टाकू. ते पूर्ण आयुष्यभर ठेवू नये, असं महाराज सांगतात. एखाद्याचे हातून करू नये असे कर्म झाले तरी त्याला सुधारण्याच्या मार्गांनी सर्वांनी वागावे, आचरण शुद्ध असावे, एकपत्नी व्रत सांभाळावे, प्राण गेला तरी परत धार करू नये.
कोणतेही व्यसन करू नये, नीच संगत करू नये. म्हणजे आपण नेहमी चांगल्या संगतीत राहावं, चांगले विचार ठेवावे, चांगली कर्म करावी. या सगळ्या गोष्टी व्यवहारात वागताना आपण कशा वागाव्यात, हे महाराज सांगतात. भलते काम करू नये, गृहक्षेत्र कोणास सांगू नये, आपण आपला बोज आपण घालवू नये, विश्वासघाताचा कुणाचा विश्वासघात कुणाचा करू नये, परदुःखी असू नये, देहदुःखी त्रासू नये आणि केला उपकार बोलू नये. जे किती छान जीवनाचं सार किंवा जीवनात कसं वागावं हे त्याने सांगितलेलं आहे. जे आपल्या घरातले काही प्रॉब्लेम असेल ते उगाच दुसऱ्यांना सांगू नये, व्यसन करू नये, वाईट लोकांची संगत करू नये, विश्वासघात कोणाचा करू नये. लोकांचं दुःख असेल तर त्या दुःखी लोकांवरती आपण हसू नये आणि जर आपण कोणावरती उपकार जरी केले तर ते उपकार सांगू नये. मुलाबाळास सांभाळून राहावे, प्रपंचात कधी उदास न व्हावे, प्रेमाने वागावे सर्वांशी, सुख राहे निस्वार्थीपाशी, आई-वडिलांची आज्ञा पाळावी, चांगल्याशी संगत धरावी. आई-वडिलांची देखील आज्ञा पाळा आणि चांगल्याची संगत देखील धरा. अभ्यासात लक्ष ठेवून राहावे, भगवंताचे नामस्मरण करावे. नामापरते न माने तुझे साधन, जैसे पतिव्रतेस पती समान. म्हणजे पतिव्रता जी स्त्री असते तिला जसा पती हा असतो म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. तसंच आपलं जे नाम असतं त्या नामाशी आपण एवढे एकरूप झाले पाहिजे. त्या नावाशिवाय आपलं दुसरं काहीच नाही, हे आपल्याला लक्षात ठेवावं. नामाप्रते न मानावे सत्य, ज्याने राम होईल अंकित. हे साधू संतांचे बोल, कोणी न मानावे फोल. हे सगळे साधू संत हेच सांगतात, ज्याने राम नावाचा जप केला म्हणजे राम, कृष्ण, श्री विष्णू, ओम नमः शिवाय तुम्ही जे तुमची इष्टदेवी, इष्टदैवत, कुलदेवी, कुलदैवत, गुरु कोणाचंही नामस्मरण तुम्ही करा. पण तुम्ही हे नामाचं स्मरण केलं तर तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही. तुमचं आयुष्य आनंदीच होईल. हेच सगळ्याच संतांनी सांगितलं. तर शेवटचं वाक्य, कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांती. म्हणजे सगळ्या गोष्टी आपण शांततेने कराव्यात हेच महाराज सांगतात. आता आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम 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 धन्यवाद. हे 90व्या दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन झालं त्याचं तुम्ही श्रवण केलं. तुमचा बरोबर दिवस हा असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावं हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.